आणि या सगळ्या रस्ते घोटाळ्यावर भाजपनं काय आरोप केलेत आणि त्याला शिवसेनेनं कसं प्रत्युत्तर दिलंय पाहूयात। रस्ते घोटाळा हा मुंबईकरांना एका अर्थाने खूप हानी करणारा घोटाळा होता। भारतीय जनता पार्टीने मी स्वतः या मुद्द्यावर सभागृहाबाहेर आवाज उचलला, विधानसभेत सुद्धा आवाज उचलला। आज केवळ काही ऑडिटमधले अधिकारी आत गेले आहेत, कंत्राटदारी जातील आणि काही दिवसात त्या कंत्राटदारांच्या मागे करून दाखवलेलं समर्थन करणारेही आज जाण्याची स्थिती येऊ शकते आणि म्हणून या भ्रष्टाचाराच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचा संघर्ष चालू राहील। अतिरिक्त आयुक्त ज्यांनी हे सगळी देखरेख करायला पाहिजे त्यांच्या संदर्भात सुद्धा या शेवटी अहवालाच्या शेवटापर्यंत जातील त्यावेळेला या सगळ्या गोष्टी पुढे येणारच आहेत। त्याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी महापौरांनी ज्यावेळेला हा चौकशीची स्वतः पत्र दिलं त्यावेळेला मुळापर्यंत जाणं हाच हेतू आहे आणि त्यामध्ये तुम्ही कुठले राजकारणी येणार आहेत या संदर्भामध्ये तुम्ही जे भाकीत करता आहे ते चौकशीमधून स्पष्ट होणार आहे असं मला वाटतं आणि म्हणून त्याच्या अगोदरच तुम्ही कारण नसताना बदनामी करण्यासाठी या प्रकारच्या चौकशी अहवालाची दिशाभूल करण्याचं काम त्यांनी आशिष शेलारे करतायत असं मला वाटतं।